नमस्कार, मी श्रीकांत बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ ऐकल्यानंतर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. यावेळच्या मालिकेचा विषय आपला आहे अध्ययन निष्पत्ती. याच्या आधीच्या 3 भागामध्ये आपण अध्ययन निष्पत्तीची माहिती, अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय, त्याची पार्श्वभूमी, त्याचं लेखन कसं करायचं, हा सर्व भाग पाहिला आहे. या भागामध्ये आपण या अध्ययन निष्पत्तीची वैशिष्ट्य काय आणि त्याचा पाठ्यपुस्तकाशी संबंध काय, हे 2 भाग अत्यंत महत्त्वाचे बघणार आहोत. पहिल्या भागामध्ये अध्ययन निष्पत्तीची वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य अध्ययन निष्पत्तीचं ते म्हणजे या वर्गनिहाय देण्यात आल्या आहेत. पहिलीच्या, दुसरीच्या, तिसरीच्या अशा प्रत्येक वर्गनिहाय देण्यात आलेल्या आहेत. 2, नुसत्या वर्गनिहाय नाहीत तर त्या विषयनिहाय देण्यात आलेल्या आहेत. 3, सर्व अध्ययन निष्पत्ती ह्या पूर्व अनुभवावर आधारित आहेत. तिसरीच्या असतील तर दुसरीचा अनुभव आहे, दुसरीच्या असतील तर पहिलीचा अनुभव आहे. 4, या अध्ययन निष्पत्तीचा विचार करत असताना त्याच्यावरून योग्य वातावरण निर्मिती होईल याकडे लक्ष देण्यात आलेले आहे किंवा याला महत्त्व देण्यात आलेलं आहे. 5, यातून विद्यार्थ्याची अस्मिता जपली जाईल असा प्रयत्न केला गेला आहे. 6, अध्ययन हे फक्त पाठ्यपुस्तकी कौशल्य न राहता एक योजना किंवा एक युक्ती असावी अशा पद्धतीने या आहेत. 7, विद्यार्थ्यांच्या संधीला यामध्ये वाव आहे. विद्यार्थ्यांजवळ जे पोटेन्शियल असतं त्यासाठी योग्य असा वाव याच्यात देण्यात आलेला आहे. 8, स्तर, इयत्ता, विषय निहाय मनोरंजक विषयावर आधारित साहित्य वापराला याच्यामध्ये संधी ठेवण्यात आलेली आहे. 9, अध्ययनास उपयुक्त प्रक्रिया आहे. 10, बालक आणि पालक यांना याची सुस्पष्ट कल्पना देण्यात आलेली आहे. 11, कोणतीही अध्ययन निष्पत्ती तुम्ही घेतलीत तरी त्याच्यामध्ये स्पष्टता आणि निश्चितता आहे. 12, या मोजता येणाऱ्या आहेत. आपल्या इयत्तेच्या आपल्या विषयाला अध्ययन निष्पत्ती किती आहेत हे देण्यात आलंय, पण वर्षानंतर त्या विद्यार्थ्याला किती प्राप्त आहेत हे मोजता येतील अशा आहेत. 13, पूर्ण होण्याचा निश्चित कालावधी देण्यात आलेला आहे. प्रत्येक इयत्तेच्या प्रत्येक विषयासाठी तो 1 वर्षाचा आहे. 14, कृती, विद्यार्थी दैनंदिन शालेय जीवनामध्ये किंवा घरी ज्या करत असतो त्या कृती, विद्यार्थ्याकडून होणारं वर्णन किंवा कृतींचं वर्णन, कार्यक्रमातला सहभाग, त्याचं कौशल्य या सगळ्यातून व्यक्त होतील अशा या अध्ययन निष्पत्ती आहेत. अशी 14 वैशिष्ट्ये सांगितली. पण एका वाक्यात अध्ययन निष्पत्ती कशा आहेत किंवा एका वाक्यात वैशिष्ट्य सांगायचं असेल तर असं सांगता येईल, अध्ययन निष्पत्ती या स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिलेव्हंट आणि टाइम लिमिटेड अशा आहेत. अशी 15 वैशिष्ट्य अध्ययन निष्पत्तीची आहेत असं मला वाटतं आहे. आता या अध्ययन निष्पत्ती इतक्या महत्त्वपूर्ण आहेत, मग या अध्ययन निष्पत्तीचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जे वापर करतो त्या पाठ्यपुस्तकाशी काही संबंध आहे का? अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी आपल्याकडे जी पाठ्यपुस्तकं आली जी एकात्मिक आणि द्विभाषिक अशी होती
या पाठ्यपुस्तकामध्ये या अध्ययन निष्पत्ती देण्यात आलेल्या नाहीत. अर्थात असं का करण्यात आलं याचं उत्तर माझ्याजवळ नाही, परंतु पाठ्यपुस्तकामध्ये पहिल्या पानावर गेल्या वर्षीपर्यंत दिल्या जात होत्या, त्या यावर्षी जरी दिलेल्या नसल्या तरी त्याचा पाठ्यपुस्तकाशी संबंध आहे. कारण राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य होण्यासाठी अभ्यासक्रम ठरवला जातो, त्याची उद्दिष्ट ठरवली जातात. मग स्तरानुसार इयत्तानुसार त्या इयत्तेतले विषय आणि त्यांची उद्दिष्ट निश्चित केली जातात. त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी पाठ्यक्रम ठरवला जातो आणि त्यासाठी पाठ्यपुस्तकाची निर्मिती होते. मग त्या प्रत्येक पाठातून काय येणं अपेक्षित आहे किंवा विद्यार्थ्यामध्ये कोणता अपेक्षित वर्तन बदल झाला पाहिजे हे अध्ययन निष्पत्तीमध्ये सांगितलेलं असतं. मग कोणत्या पाठातून कोणती अध्ययन निष्पत्ती आपल्याला प्राप्त करायचे याचा अभ्यास आपण करणं फार महत्त्वाचं आहे. आपण नियोजन करतो, वार्षिक नियोजन, मासिक नियोजन, अगदी दैनिक टाचण देखील. दैनिक टाचणामध्ये हल्ली रोज आपण अध्ययन निष्पत्ती लिहितो, पण वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला जो विषय शिकवायचा आहे त्याचे जे पाठ आहेत, या प्रत्येक पाठातून कोणत्या अध्ययन निष्पत्ती साध्य करायच्या आहेत याचं नियोजन अद्याप आपण नाही करत. खरं तर वर्षाच्या सुरुवातीला आपण याचं नियोजन केलं पाहिजे, तर आपल्याला निश्चित कळेल की हा पाठ शिकवल्यानंतर कोणती अध्ययन निष्पत्ती पूर्ण झाली आहे. मग विचार करा की किमान आपल्याला आपण ज्या इयत्तेला शिकवतो त्यातला जो विषय शिकवतो त्याला विषयनिहाय किती अध्ययन निष्पत्ती आहेत हे माहीत तरी आहे का? खरं तर असलं पाहिजे. इयत्तानिहाय विचार केला तर पहिलीला आणि दुसरीला 3 विषयांच्या अध्ययन निष्पत्ती देण्यात आल्यात. मराठी, इंग्रजी आणि गणित. म्हणजे पहिलीला मराठीला 14, इंग्रजीला 19, गणितला 13, दुसरीला मराठीला 17, इंग्रजीला 16 आणि गणितला 10. तिसरी चौथी या 2 वर्गाचा विचार केला तर 4 विषयांच्या अध्ययन निष्पत्ती आहेत. त्याच्यामध्ये परिसर अभ्यास वाढलेला आहे. तिसरीला किती आहेत? मराठीला 14, इंग्रजीला 22, गणितला 13, परिसर अभ्यासला 20 आणि चौथीचा विचार केला तर मराठीला 18, इंग्रजीला 23, गणितला 20 आणि परिसर अभ्यासला 24. 5वी पासून याच्यात अजून एक हिंदी विषय वाढला. पुढे 6वी, 7वी, 8वीचा विचार केला तर मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र. समाजशास्त्रामध्ये पुन्हा इतिहास आणि भूगोल 2 वेगळे. अशा प्रत्येक विषयाच्या अध्ययन निष्पत्ती देण्यात आलेल्या आहेत. किमान पक्षी वर्षाच्या सुरुवातीला मी जो विषय शिकवत असेल त्या विषयाला किती अध्ययन निष्पत्ती आहेत हे मला माहिती असलं पाहिजे. आणि मग त्यातल्या कोणत्या अध्ययन निष्पत्ती कोणत्या पाठातून साध्य करायच्या आहेत हे मला माहिती असलं पाहिजे. आत्ता मी उदाहरण म्हणून संख्या सांगितली, काही इयत्तांची, काही विषयांची. याच्यामध्ये 1-2चा फरकही पडेल, पण ज्या अध्ययन निष्पत्ती आहेत त्या कोणत्या पाठातून आपल्याला साध्य करायच्या आहेत याचं नियोजन आपल्याकडे पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत किंवा गरजेचं आहे. कारण प्रत्येक पाठातून कोणती ना कोणती तरी अध्ययन निष्पत्ती पूर्तता होण्याची संधी आपल्याला देण्यात आलेली आहे. कारण अध्ययन निष्पत्तीचा आणि पाठ्यपुस्तकाचा तोच संबंध आहे की या पाठ्यपुस्तकातले सगळे जे पाठ आहेत त्या पाठांच्या नंतर कोणती ना कोणती तरी अध्ययन निष्पत्ती पूर्ण होणार आहे. म्हणजे याचा अन्योन्य असा संबंध आहे. आणि यासाठी अध्ययन निष्पत्ती पूर्ततेसाठी आपल्याकडचं पाठ्यपुस्तक हे पूरक आहे असं मला वाटतं. धन्यवाद.